समोर येते टेक्नो सॅव्ही आदिती अमोणकर. हो झुंजूर मंजूर पाऊस मारेन अंग माझं ओलं चिंब झालं र. टिपूर पाण्याची घुंगर हिरव्या हिरव्या धरेवरी आली र. बेगीन ये साजना, बेगीन ये साजना. हो झुंजूर मंजूर पाऊस मारेन अंग माझं ओलं चिंब झालं र. वा आदिती, खूप छान झालं गाणं. थँक्यू. मस्त गायलीस. थँक्यू. तुझा सिंचना चला नाही वाटतं. ए नको रे, तो सिंचन आम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्याला सगळ्यांना कॉफी चहा प्यायला शिकवतो. पण आज काय म्हणतोय सिंचन? मुझे लास्ट टाइम का बहुत याद है. मैंने मुग्धा को पूछा था कि वो मेरे साथ कोने में कॉफी पीने चलेगी, लेकिन वो नहीं आई. इसके लिए मैं बहुत नाराज हूँ. इसके लिए आज मैं यहाँ के माधुरी दीक्षित को पूछने आई हूँ, क्या तुम मेरे साथ कॉफी पीने चलोगी? हाँ, मुझे कॉफी पसंद है. थैंक यू. अगं माधुरी दीक्षित नाही, आमच्या सासूबाई आहेत. नहीं, वो माधुरी दीक्षित ही है. नाही, सासूबाई आहेत. उसका हेयर स्टाइल तो देखो, माधुरी दीक्षित जैसा ही है ना. पर मैं हूँ तो सासूबाई. अरे जोरदार टाळ्या. राहुल दादा, कसं वाटलं गाणं? छान गायलीस तू. पण मागे तुला मी जसं सांगितलं ना तसं तू सुरांची आस अजून घेत नाहीस. तू ना एकदम ॲब्रप्टली तुझा कोणताही सूर असेल ना तर एकदम बंद होतो. जो एक नॅचरल फेड आउट असतो ना आपल्या आवाजामध्ये, त्याचा वापर प्रत्येकाला करायला पाहिजे. म्हणजे आज घेतली की त्याची कंटिन्युटी राहते. बाकी तुझं गाणं सुंदर झालं, खूप छान. मला आणि सिंचनचा आवाज मला खूप आवडला. थँक्यू. स्वप्नील दादा, आदिती, काही गाणी जरी ऐकायला सोपी असली तर ती गायला खूप कठीण असतात. त्यातलं एक गाणं आहे आणि कंपोजरनी बेगीने येचा जो सूर ठेवलाय तो इतका कठीण आहे, एवढा ट्रिकी आहे. आणि मी बघत होतो की जेव्हा तू गाणं म्हणणार आहेस की तो सूर तुझा कसा लागतो. आय एम व्हेरी हॅपी टू से की प्रत्येक वेळेस तुझा सूर तो छान लागला आणि सुरात लागला. सो विश यू ऑल द बेस्ट. बाकी तुझं गाणं एकदम फर्स्ट क्लास. थँक्यू. आदिती, पाहूया तुझा निकाल काय आहे. आदिती, सेफ आहेस. थँक्यू. कॉंग्रॅट्स.